गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। जळगाव जिल्ह्यात 10 शिक्षण संस्थांमध्ये 49 शिक्षकांची बोगस भरती करत दरमहा 50,000 वेतन दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे। शिक्षण संस्था चालकांना हाताशी धरून शिक्षण विभागाने 68 शिक्षकांच्या नावावर 19 कोटी रुपयांची बिलं मंजूर केली होती। या प्रकरणी शिक्षण विभागाला आता कोणीही दोषी सापडत नसल्याची बातमी साम टीव्हीने दाखवली होती। याची दखल घेत शिक्षण उपसंचालक यांनी आता चौकशीनंतर गुन्हा दाखल केलेला आहे। माझ्या कागदावर त्यांनी 72,000 पर्यंत दाखवला होता। 2 महिन्याचा पगार 1,44,000 होता आणि एक पगार पडला होता मार्चचा एंडिंगचा, तो 76,000 पडला होता। हे 3च पगार मी काय घेतले, बाकी काय झालं, बाकी पैसा कुठे गेला ते त्यालाच माहिती बुवा। मग याच्या आधीचे पगार तुमच्या खात्यावर नाही यायचे? नाही, आधी काही झालं नाही। आता अनुदानावर बसली बुवा, शाळा 100% झाली असं काही सांगायच्या, धमक्या द्यायच्या, काही दमदाटी द्यायचा, नाही केल्यास आहे तर मग तुला पगारच करणार आहे, तुला असंच रिटायर करून देऊ। 100%चा पगार हा काढला जातो आहे। त्यांनी जेव्हा ना या शिक्षकांना भरती केलं, त्यांचे बँकेचे ना खाते ना उघडले गेले। उघडल्यानंतर सर त्यांचे जे पासबुक आहे त्याच्याचकडे राहतात, त्याचे जे चेकबुक असतात ते त्याच्याकडे असतात। सर हा काय करतो, ज्या वेळेस आहे ना JDCC बँकेमध्ये पगार येतो, हा या 9 लोकांना तिथे घेऊन जातो आणि सांगतो की पगार काढा आणि तिथून तो पगार डायरेक्ट घेऊन घेतो। कोऱ्या चेकवर सह्या मारायला सांगतो आणि यांचे सर्वांचे फरक हा काढतो।